छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलचा लिलाव झाला होता आणि त्यात संजय शिरसाट यांच्या मुलानेही सहभाग घेतला होता। यावरून संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। यावर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याचं शिरसाटांनी सांगितलं। तर माझ्या मुलाला टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडण्यास मी सांगतो। मला आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं, तसंच विरोधकांनी हॉटेल घ्यावं, मी त्यांचं स्वागतच करतो, असं शिरसाट म्हणाले। संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात। इथं जिथं बसलोय ना, फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला। हे याला इज्जत कमवावी लागते, दलालांची इज्जत नसते, म्हणून तुम्हाला ते कळणार नाही। तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो। आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा। 110चा आहे ना, 100ला भरा। 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन। संजय शिरसाट यांचं आतापर्यंत जे सगळं काम आहे, त्याशिवाय काही ते बातरवा माळ्यावर राहायला गेले मुंबईत, शिवसेनेमुळेच गेले ना। मुंबईमध्ये बातरवा माळ्यावर आम्ही पण राहत नाही। ग्रामीण भागातला एक तरुण मुंबईमध्ये बातरवा माळ्यावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंचीच कृपा आहे, शिवसेनेची कृपा आहे, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। संजय शिरसाट असं देखील म्हणतात की तुम्ही आमच्या नादाला लागू नका, आम्ही देखील तुमच्या। सोडून द्या, अरे कोण शिरसाट, सोडून द्या, चला। असे खूप येतात आणि जातात। सन्माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब यांच्या घराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि आता मुलाच्या हॉटेलची पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे। ज्या तऱ्हेने 64 कोटी किती कोटीचं त्यांचं घर आहे ते मला तुम्हाला सांगायची गरज नाही। त्यांनी स्वतःच एक व्हिडिओ करून टाकलेला आहे की माझ्या घरातून संपूर्ण मुंबई दिसते आणि कशा तऱ्हेने ते घर आहे ते सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करावी ना। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा राज्यात सुरू असतानाच आता घडामोडींना वेग आलेला आहे। कारण रविवारीच शरद पवार आणि अजित पवार या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यातल्या साखर संकुल या ठिकाणी भेट झाली। यावेळी जयंत पाटीलही या ठिकाणी आले होते, अशी चर्चा सुरू होती। तिन्ही नेते एकत्र आल्यानं पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र प्रसार माध्यमांवर या बातम्या आल्यानंतर जयंत पाटलांनी तातडीनं ट्विट करून या बातम्यांचं खंडन केलं। अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचं ट्विट जयंत पाटलांनी केलं। तसंच यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी असा कोणताही प्रस्ताव आमच्या समोर ठेवला नसल्याचं अनेक वेळा सांगितलं होतं। दुसरीकडे साखर संकुलातील तिघांच्या भेटीच्या चर्चांचं खुद्द जयंत पाटलांनी खंडन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे।